नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत नान किंवा तंदूर रोटी. अशा पद्धतीने जर तुम्ही नान तयार केला तर कधीही तुमचा चिवट किंवा वातड होणार नाही. अगदी मऊ लुसलुशीत होईल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. अगदी हा नान बनवायला खूप सोपा आहे आणि खूप कमी साहित्यात तयार होतो. अशा पद्धतीने जर नान घरी केले तर आपल्याला बाहेर हॉटेलमध्ये जायची गरज नाही. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला येथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. 2 वाटी मैद्यासाठी आपण येथे 1 वाटी दही वापरणार आहोत. आता यावर घालायची 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ आणि 1 छोटा चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा बेकिंग सोडा आणि वरून थोडेसे तेल घालायचे. 1 ते 2 चमचा तेल घालायचे. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. हे जेवढं आपल्याला दह्यामध्ये मळता येईल तेवढेच मळून घ्यायचे. पहा, मैदा असा थोडासा ओलसर होतो. जेवढे मळता येईल तेवढे आपण दह्यामध्ये मळणार आहोत आणि थोडेसे आपण कोमट पाणी करून बाकीचे पीठ मळून घेणार आहोत. पाणी असे खूप गरम करायचं नाही. अगदी आपल्याला हाताला मळता येईल अशा पद्धतीने थोडेसे कोमट करून घ्यायचे. तुम्ही मैदा खात नसाल तर मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचे पीठ वापरले तरीही चालेल. पहा, आपण याला छान असे मऊ होईपर्यंत मळून घेणार आहोत. थोडेसे पातळच मळून घ्यायचे. पहा, आपले पीठ मळून झालेले आहे. थोडेसे मळून झाले की याला थोडेसे 1 चमचा तेल लावून आणखीन 2 मिनिटे छान मऊ होईपर्यंत मळून घ्यायचे. पहा, तेल लावून सुद्धा आपण 2 मिनिटं मळून घेतलेले आहे. याला आता आपण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात. पहा, आपले 15 मिनिटं पीठ भिजून झालेले आहे. पीठ छान मऊ झालेले आहे. याला आणखी आपण मऊ करण्यासाठी 2 मिनिटे मळून घेऊयात. 2 मिनिटे मी आणखी मळून घेतलेले आहे. आता गोळे तयार करण्यासाठी हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. नान थोडेसे जाडसरच असतात, त्या पद्धतीने आपण गोळे तयार करून घेणार आहोत. हे आता आपण लाटून घेऊयात. याला तुम्ही गव्हाचे पीठ किंवा मैदा लावून लाटले तरी चालेल. नान थोडासा उभट आकाराचा असतो. पहा, नान माझा लाटून झालेला आहे. चपातीपेक्षा थोडासा जाडसर ठेवलेला आहे. थोडासा उभट आकारामध्ये लाटून घ्यायचा. लाटून झाले की याला थोडेसे आपण पाणी लावून घेणार आहोत. पाणी कशासाठी लावायचे तर हा नान तव्याला चिकटून बसण्यासाठी पाणी लावून घ्यायचे. पहा, येथे मी तवा गरम करून घेतलेला आहे. याच्यावर आता आपण हा नान ठेवूयात. ज्या बाजूला आपण पाणी लावली होती ती बाजू आपण तव्यावरती ठेवणार आहोत. शक्यतो नान करण्यासाठी लोखंडीच तवा वापरायचा. याला आणखीन थोडेसे वरून पाणी लावायचे. असे पाणी लावून याला चिकटवून घ्यायचे. याला वरून थोडीशी काळे तीळ किंवा कलोंजी आणि थोडीशी कोथिंबीर लावून घ्यायची, चिकटवून घ्यायची. पहा, या नानला बबल्स आलेले आहेत, म्हणजे नान हे मऊसूत झालेले आहे. आता 1 मिनिटानंतर आपण गॅसवरती हे उलटे करून भाजून घेणार आहोत. गॅस थोडासा मोठा ठेवायचा किंवा मीडियम ठेवायचा आणि 1 मिनिट छान असे भाजून घ्यायचे. पहा, याला छान असे बबल्स आलेले आपल्याला दिसत आहेत. पहा, 1 मिनिट छान असे भाजून घेतले की याला आपण बटर लावून घेणार आहोत. पहा, अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसाच नान आपण घरच्या घरी तयार करू शकतो. पहा, मस्त असा रंगसुद्धा आपल्याला आलेला दिसतोय. सर्व बाजूने एकसारखा शेकून घ्यायचा. पहा, घरच्या घरी आपण हॉटेलसारखा नान तयार केलेला आहे. पहा, आपण दुसऱ्याही बाजूने हा पलटून दाखवते. पहा, मस्त असा रंग आलेला आहे. दुसऱ्याही बाजूला आपण थोडेसे बटर लावून घेऊयात. सेम आपण हॉटेलमधल्यासारखा नान हा घरच्या घरी तयार करू शकतो. आता आपण हा काढून घेऊयात. पहा, दुसरासुद्धा नान आपण अशाच पद्धतीने लाटून घेणार आहोत. थोडासा उभट आकारामध्ये लाटून घ्यायचा. याच्या कडा थोड्याशा जास्तीच्या लाटून घ्यायचा, कारण हा मैद्याचा असल्यामुळे थोडासा जाडसर होऊ शकतो. आपल्याला जाडच ठेवायचं आहे, पण खूप जास्त असा जाड करायचा नाही. फक्त चपातीपेक्षा थोडासा जाडसर ठेवायचा. अशाच पद्धतीने तुम्ही मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचे पीठही वापरून नान तयार करू शकता. तंदुरी रोटी करतानाही अशाच पद्धतीने केलं जातं. फक्त गोल आकारामध्ये लाटून घेतले जातं. पहा, दुसराही नान आपला लाटून झालाय.
याला आता आपण थोडेसे पाणी लावून घेऊयात, म्हणजे तव्याला तो चिकटला जाईल यासाठी. आता दुसरा नान तव्याला चिकटवण्यासाठी आपण पाणी लावून घेतलेले आहे. पण जर पहिला नान भाजताना जर बटर तव्याला लागलेला असेल तर ते सर्व पुसून घ्यायचे, म्हणजे नान व्यवस्थित हा चिकटला जाईल. आता यालाही थोडेसे आपण वरून पाणी लावून घेणार आहोत. पहा, मस्त असे बबल्स आलेले आपल्याला दिसतात. आणि याला सुद्धा आपण काळे तीळ लावून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर लावून घ्यायची. अगदी भाकरी चपातीपेक्षाही बनवायला खूप सोपं आहे. अशा पद्धतीने जर नान घरच्या घरी तयार केले तर आपल्याला बाहेर जायची गरज नाही. पहा, 1 ते 2 मिनटं आपण हा भाजून घेणार आहोत. 2 मिनटानंतर तवा पलटून आपण हा डायरेक्ट आपण गॅसवरती शेकून घेणार आहोत. समजा तुमचा नान तव्याला पूर्णपणे चिकटला गेला नाही तर पापड भाजाचा जो चिमटा असतो त्या चिमट्याने सुद्धा हा नान तुम्ही गॅसवरती भाजून घेऊ शकता. भाजून झालं की याला वरून थोडेसे बटर लावून घ्यायचे, म्हणजे आणखी टेस्ट खूप छान येते. पहा, मस्त असा रंग आलेला आहे, मस्त खरपूस भाजला गेलेला आहे. हा आता आपण काढून घेऊयात. पहा, मस्त असे आपण नानसुद्धा घरच्या घरी सहज तयार करू शकतो. खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळेमध्ये हे नान घरी तयार करू शकतो आपण. खूप सोपी अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. भाकरी चपाती खायचा कंटाळा आला तर अशा पद्धतीने नान तुम्ही घरच्या घरी सहज करू शकता. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.